नमस्कार. ध्यास प्रगतीच्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेत असतो. आजही आपण हा व्हिडिओ घेत आहे, नवीन एक व्हिडिओ घेत आहे. तर व्हिडिओ घेण्यात मागचं कारण एकच, की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आले, की सर आम्हाला सेच्या बाजाराचा नियम असेल किंवा केन्सच्या रोजगार सिद्धांत नीट पुन्हा एकदा समजून सांगितला तर बरं होईल. म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार करायला घेतला आहे. तर एस-वाय बी-कॉमसाठी हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्यानंतर एस-वाय बी-ए म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा हा पार्ट आहे. आताच त्याचबरोबर तुमच्या एक्झामही आता चालू आहे पुणे विद्यापीठाच्या फर्स्ट सेमिस्टरच्या. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. कारण तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर आत्तापर्यंत जर रेफर केल्या, तर त्याच्यामध्ये नक्की ॲनालिसिस जर केलं तर त्याच्यामध्ये सेच्या बाजाराचा नियम आणि केन्सच्या रोजगाराचा सिद्धांत हे दोन्ही पण सिद्धांत तुम्हाला परीक्षेला आलेलेच आहे प्रत्येक वर्षी. तुम्ही पहा मागचे क्वेश्चन पेपर विद्यापीठाचे क्वेश्चन पेपर आहे 2019 पासून सिलेबस चेंज झालेला होता आणि त्यानंतर कोरोनाच्या कालावधीतले काही क्वेश्चन पेपर निघालेच नाही. आत्ताच्या 1-2 वर्षाच्या कालावधीतले जर तुम्ही क्वेश्चन पाहिले तर केनचा रोजगाराचा नियम आणि सेच्या बाजाराचा नियम हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट एक्झामच्या दृष्टीने पेपरला बऱ्याच वेळा आलेला आहे. आता शॉर्ट नोट असेल किंवा एस-वाय बी-कॉमचा 15 मार्काला हा क्वेश्चन येत असतो आणि शॉर्ट नोटसाठी येत असतो. आता कधी कधी काय होतंय, सेच्या बाजाराचा नियम शॉर्ट नोटला येतोय किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये येतोय आणि त्याच्यानंतर जर सेचा जर डिस्क्रिप्टिव्हला पडला तर केन्सची टिपामध्ये शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला हे येत असते. त्याच्यामुळे हे दोन्ही पण अत्यंत IMP सिद्धांत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक या लेक्चरमध्ये तुम्ही लक्ष देताल अशी आशा व्यक्त करतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वांना एक विनंती आहे सर्वात आधी, की आपल्या जर चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडला तर लाईक करा आणि याचा फायदा इतरांना होईल अशी आशा व्यक्त करतो. त्यामुळे तुम्ही शेअर करताल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता झालं काय, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत मांडण्याचं मूळ हेतू हाच होता किंवा मूळ कारण म्हणजे खरं तर मूळ कारण म्हणजे पहिलं महायुद्ध. आता पहिलं महायुद्ध याला कारण कसं ठरलं? जागतिक महामंदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1929 साली जागतिक महामंदी आली आणि जागतिक महामंदी आल्यामुळे हे सिद्धांत मांडण्याची आपल्याला गरज पडली आणि हे सिद्धांत मांडल्यामुळे ती जागतिक महामंदीचं कुठंतरी एक सुरळीत अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी हे सिद्धांत मांडण्याची गरज आपल्याला निर्माण झाली होती. म्हणून केन्सने आणि सेच्या बाजारपेठेचा नियम, हे काय सेचा बाजारपेठेचा नियम 1929 साली काय अस्तित्वात आलाच नाही. मग काय केलं केन्सनी, याच्यावरती अभ्यास केला आणि केन्सने हे सिद्धांत मांडलेले. आता याचा पूर्व इतिहास आपण पाहत जाऊन मग सिद्धांताकडे किंवा परीक्षेमध्ये कसं लिहायचा किंवा 15 मार्क आपल्याला घ्यायचे असतील तर कसं याच्यावरती आपल्याला हा सिद्धांत आपल्याला परीक्षेमध्ये किंवा एक्झाम पेपरमध्ये मांडता येईल हे आपण पाहूया. आता याच्यामध्ये सर्वात आधी मला वाटतंय रोजगार सिद्धांत पाहण्याआधी सेच्या बाजाराचा नियम पाहण्याआधी केनचा रोजगाराचा सिद्धांत पाहणे अत्यंत योग्य ठरेल किंवा तो लवकर समजेल आणि त्याच्यावर मग सेच्या बाजारपेठेचा नियम आपण समजून घेवा. आता याची सर्वस्वी पार्श्वभूमी काय, तर पहिलं महायुद्ध 1914ला चालू झालं आणि 1918ला ते संपलं. आता याच्यामध्ये मोठे मोठे देश, भांडवलशाही देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. जर्मनीसारखा देश असेल, ब्रिटनसारखे देश असतील, असे देश इन्व्हॉल्व होते आणि याच्यातनं मात्र अमेरिका बाजूला होता, कारण अमेरिका याच्यात इन्व्हॉल्व नव्हता. त्याच्यामुळे झाली अशी गंमत, 1918 साली ब्रिटनसारखे देश असेल किंवा जर्मनीसारखे देश असेल, या देशांचा लष्करासाठी किंवा लढण्यासाठी जी साधनसामग्री लागती ती अत्यंत तिचा तुटवडा आला. त्याच्यानंतर देशातल्या जनतेमध्ये जे उत्पादन प्रोडक्शन पूर्णपणे थांबलं. युद्धाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे प्रोडक्शन पूर्णपणे थांबत असतं. मग अशा कालावधीमध्ये काय होतं, मग प्रोडक्शन थांबल्यामुळे देशातल्या जनतेचा तर विकास होतच नाही, देशाचा तरी विकास होत नाही. मग जनतेला खाण्यापिण्याच्या वस्तू असेल किंवा
लष्कराच्या वस्तू असतील, लढण्यासाठी ज्या वस्तू असतील त्या वस्तूंची कुठेतरी कमतरता पडत असते. मग याचाच फायदा अमेरिकेने उचलला. जागतिक महामंदी कशी आली पहा बरं का. याचाच फायदा अमेरिकेने उचलला. मी 1918 साली काय झालं, युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर लगेच परिस्थिती पूर्ववत येऊ शकणार नाही. मग अशा परिस्थिती पूर्ववत येऊ शकली नाही. तिचा कालावधी 9-10 वर्ष जवळजवळ गेली हे सगळं व्यवस्थित पुन्हा जागेवरती येण्यासाठी. मग झालं काय, 1918 साली ज्यावेळेस युद्ध संपलं त्यावेळेला ब्रिटन सारख्या देशांनी, जर्मनी सारख्या देशांनी, या देशांनी काय केलं, दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये आयात करायला सुरुवात केली. जसे की अन्नधान्य असतील, लष्करासाठी लढण्यासाठी युद्धातल्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू अमेरिकेसारख्या देशाकडून आयात करण्यास सुरुवात केली. आता अमेरिकेची त्यावेळेला होती अर्थव्यवस्था $2.4 बिलियन. बघा बरं का, अत्यंत महत्त्वाचा हा पार्ट आहे. 2.4 बिलियन एवढी होती आणि या कालावधीमध्ये 1924 पर्यंत अर्थव्यवस्था अमेरिकेची 6.8 बिलियन म्हणजे 680 बिलियन पर्यंत ही अर्थव्यवस्था गेली. 6.8 बिलियन पर्यंत गेली. म्हणजे बघा, म्हणजे डायरेक्ट तिप्पट, म्हणजे दुप्पट नाही तर डायरेक्ट तिप्पटनी ही अर्थव्यवस्था वाढीस लागली. आणि ही वाढल्यामुळं काय झालं, देशामध्ये सगळेच प्रोडक्शन करायला लागले, कारण त्या प्रोडक्शनची डिमांड तेवढी वाढली किंवा मागणी तेवढी वाढल्यामुळे सगळेच त्या देशामध्ये प्रोडक्शन करायला सुरुवात केली. आता मलाच एक साधा आणि सिंपल नियम आहे, तुमच्या घराची परिस्थिती जर बिघडली असेल तर ती काही कालानंतर हळूहळू पूर्ववत येते ना. असं नाही ना की ती कायमच तशी राहील. मग ब्रिटन सारखे देश असतील किंवा जर्मनी सारखे देश जे युद्धात उतरलेले होते, या देशांची परिस्थिती हळूहळू सुधरत होती किंवा अमेरिकेसारख्या देशाकडून कर्ज घेऊन ती जागेवरती येत होती. आता झालं काय, ते लालचीपणा म्हणतात ना, तशी अमेरिकेची परिस्थिती झाली. 1924, 1927, 25 पर्यंत काय झालं, या लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात इन्कम किंवा डिमांड यांच्याकडून डिमांड जास्त व्हायला लागली, मागणी जास्त व्हायला लागली. मग या लोकांनी काय केलं की तिथले शेतकरी असतील, कंपनी वर्गदार असेल किंवा इंडस्ट्रियल एरिया वर्ग असेल किंवा सेवा देणारे लोक असतील, या लोकांनी काय केलं, हाय क्वालिटीचे उत्पादन करण्यासाठी हाय क्वालिटीच्या मशिनी असतील, हाय क्वालिटीचे साधनं असतील, ती खरेदी केली. आता या लोकांना त्यावेळेला एवढे पैसे होते का हाय क्वालिटीची साधनं घ्यायला. त्या कालावधीमध्ये ट्रॅक्टर, शेतीसाठी अवजार साधन म्हणून ट्रॅक्टर सारखं साधन आपण घेऊया, ते घेण्यासाठी ठराविक लोकांकडेच त्यावेळेस ते उपलब्ध व्हायचं. आता प्रत्येकाच्या घराघरात झालेला तो विषय सोडा, परंतु त्या कालावधीमध्ये हे फक्त ठराविक व्यक्तींनाच ते मिळायचं. मग अशा कालावधीमध्ये 1927-28च्या दरम्यान काय झालं, सगळ्या लोकांनी, शेतकरी वर्ग असतील, इंडस्ट्रियल एरिया वर्ग असेल, सेवा देणारा वर्ग असेल, या लोकांनी हाय क्वालिटीचे मशिनरी खरेदी केल्या. आणि ते कसे घेतले, कर्जाऊ स्वरूपात घेतले, लोन काढून घेतले, इतरांकडून कर्ज घेतलं आणि ते खरेदी केलं. पण झालं काय, आता या लोकांना काय वाटलं की आपण हे कर्ज फेडायचं कशा जीवावरती, जे आपण प्रोडक्शन करल ते प्रोडक्शन इतर देशामध्ये निर्यात करायचं. म्हणजे निर्यात केलं म्हणजे काय होईल, आपल्याला त्याच्यातून पैसे मिळेल आणि पैसे मिळालं की त्याच्यातून आपण ते कर्ज फेडू. पण 27-28ला झालं काय, आता यांना एवढी पण अक्कल नसावी की 27-28च्या कालावधीपर्यंत हे देश पूर्ववत होईल, देशातली परिस्थिती यांची पूर्ववत होईल. मग ब्रिटन सारखा देश आणि जर्मनी सारखा देश यांची परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली. आणि काय झालं, यांनी जे उत्पादन केलं होतं कर्ज घेऊन, मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं, शेती क्षेत्राचं उत्पादन असेल, इंडस्ट्रियल एरियाचं असेल, पुन्हा सेवा देणाऱ्या सेवा क्षेत्राचं असेल, अशा अनेक हे वाढवलं त्यांना डिमांडच नाही आली. 1929 साली काय झालं, अमेरिकेसारख्या देशामध्ये डिमांडच नाही आली. मग डिमांड नाही आल्यानंतर यांनी जे प्रोडक्शन केलं तर ते जागेवरतीच राहिलं. आणि जागेवरती राहिल्यामुळे विषय झाला असा की यांना ते कर्ज फेडता आलं नाही. मग अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात सावट निर्माण झालं. आणि सावट निर्माण झाल्यामुळे जागतिक महामंदीचं सावट निर्माण झालं. कारण एका देशाचा फटका अख्ख्या, म्हणजे जगात अमेरिका हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे अर्थव्यवस्थेचा. प्रत्येक देशाला जोडलेली अर्थव्यवस्था आहे त्यांची. त्यामुळं
त्याचा फटका अख्ख्या देशावरती निर्माण झाला. मग ही अर्थव्यवस्था जागेवरती आणणं शक्य नव्हतं, कारण अत्यंत, आणि ह्या अर्थव्यवस्थेचा जागतिक महामंदी जी होती 1929 ते 1939 पर्यंत ही जागतिक महामंदी टिकून राहिली. आता त्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू झालं 1939 ते 1945च्या दरम्यान. 6 वर्ष हे महायुद्ध चालू झालं. पहिले 4 वर्ष चाललं होतं. म्हणजे पहा बरं का. मग हे सिद्धांत, मग अशा वेळेला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी किंवा पूर्वरत जागेवरती आणण्यासाठी काय करावं लागतं, तर सिद्धांत किंवा अर्थशास्त्राकडे आपल्याला वळावं लागतं. मग अर्थशास्त्रात जर आपल्याला वळायचं असेल तर हे सिद्धांत केन्सनी फार महत्त्वाचे, अर्थशास्त्रामध्ये केन्सनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली किंवा अनेक घटकांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अशाच प्रकारे 1929 साली 1929च्या दरम्यान त्यांनी हा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताच्या आधारे देशात काय केलं, अर्थव्यवस्थेत त्याचा वापर करून अर्थव्यवस्था जागेवरती आणण्याचं काम अमेरिकेसारख्या देशानं केलेलं दिसतं. आता आपला केन्सवरती आपण येऊन ठेपलो. मग केनचा सिद्धांत काय आहे, तर केनचा सिद्धांत पहिल्यांदा पाहणं आपल्याला काय ठरेल, योग्य ठरेल किंवा यथोचित ठरेल. त्यानंतर आपण सेच्या बाजारपेठेचा नियम आपण पाहू. आता केन्सनी काय सांगितलंय, तर ही खरं तर हे पुस्तकातलं काही नाही, सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत, नोट्स काढलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला, ध्यास प्रगतीचा या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईनिंग केलेला असावा. टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला पाठवलं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला याची PDF पाठवेल. आणि परीक्षेला 99% 100% म्हटलं तरी येणारच, याच्यातला एकतरी सिद्धांत येणारच, कारण गेल्या काही कालावधीचा आपण किंवा गेल्या प्रश्नपत्रिकेचा विचार करता हे सिद्धांत आलेले दिसतात. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे केन्सने, केन्सना साधा आणि सिंपल नियम याच्यामध्ये आपल्याला दिसतो. केन्सचा रोजगार सिद्धांत आता आपण पाहतोय. तर याच्यामध्ये पहिल्यांदा परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार करतोय. म्हणजे जर प्रस्तावना क्वेश्चन लिहित असताना पहिल्यांदा प्रस्तावना, त्याच्यानंतर सिद्धांत, सिद्धांताचा अर्थ, नंतर आकृतीच्या साहाय्याने तक्त्याच्या साहाय्याने स्पष्टीकरण, नंतर आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण, त्याच्यानंतर सिद्धांताची ग्रहित. तुम्हाला जर क्वेश्चन वाढवायचा असेल तर 15 मार्काला क्वेश्चन हा येत असतो. त्याच्यामुळे त्याच्यानंतर सिद्धांताची गृहीतके हे जर मांडलं तर एक इफेक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे तो क्वेश्चन डिझॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स त्याच्यामध्ये पडू शकतात. आता याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, तर या प्रस्तावनेमध्ये मी दिलेलं आहे, अर्थशास्त्र लॉर्ड J.M. केन्स यांनी 1936 साली, बघा बरं का, 1936 साली. आता तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये केन्सचा रोजगार सिद्धांत केव्हा मांडला गेला, हाही प्रश्न क्वेश्चन रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात. त्यामुळे 1936 हाही महत्त्वाचा आहे. आणि तो कोणत्या ग्रंथामध्ये मांडला, हाही त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये मांडला. कोणत्या, जर तुम्हाला विचारलं एका वाक्यामध्ये SYBA साठी, SYBAचा क्वेश्चन पॅटर्न थोडासा चेंजिंग आहे आणि SYBCOMचा पण चेंजिंग आहे. तर त्या दृष्टीने, म्हणजे एक्झामच्या दृष्टीने, प्रश्नांच्या दृष्टीने आपण अभ्यास करा. उगाच फापट पाचारा वाचत बसू नका, कारण एक्झाम तुमची 2-3 दिवसावरती आलेली आहे. कारण आणि एवढ्या वेळामध्ये तुम्हाला हे सगळं वाचणं शक्य नाही. मग काय विचारलं 1936 हे आपल्या लक्षामध्ये राहिलं असेल. त्याच्यानंतर जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, काय, तर या ग्रंथामध्ये, या प्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला. किती, 1936 साली. आता पहिली महामंदी जी होती 1929 ते 1939 दरम्यान, म्हणून हा सिद्धांत मांडला. म्हणून हा सिद्धांत काय केला, मांडलेला आपल्याला दिसतो. मग कोणत्या ग्रंथामध्ये मांडला, तर जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. वारंवार मी तेच सांगतो, हे लक्षात घ्या 1936, कारण त्याच्यावरती भर देण्याचं कारण हे 99% येऊ शकतं पेपरला. नंतर या सुप्रसिद्ध ग्रंथात प्रथम पद्धतशीरपणे रोजगार सिद्धांत विकसित केला. आता हा सिद्धांत मांडण्याचं कारण काय, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ JBC यांच्या बाजारपेठेचा सिद्धांत जागतिक मंदीत लागू पडला नाही. आता सनातनवादी आणि आधुनिक शास्त्रज्ञ हे मी तुम्हाला सांगितलेलं असत. सनातनवादी म्हणजे 1930च्या आधीचे जे शास्त्रज्ञ होते त्यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणायचं, आणि 1930च्या नंतरचे जे शास्त्रज्ञ होते किंवा ज्यांनी जे शोध लावले त्यांना काय म्हणायचं, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणायचं. आता JBC यांनी बाजारपेठेचा नियम आपण तोही पाहणार आहे.
जेबीसी यांनी बाजारपेठेचा सिद्धांत जो मांडला होता तो 1929 ते 1939 या जागतिक महामंदीला काय पडला, लागू पडला नाही. आता जेबीसीचा बाजारपेठेचा सिद्धांत काय हा तुम्ही म्हणताल, बरोबर की नाही. तर जेबीसीचा सिद्धांत पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो, हे आपण नंतर सांगणार आहे किंवा नंतरच्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये आपल्या तो व्हिडिओ आहे. तरी मी या व्हिडिओमध्ये थोडासा पार्ट त्याचा घेणार आहे. तर जेबीसी यांचा बाजारपेठा सिद्धांत लागू पडलेला नाहीये, म्हणून काय केलं, केन्सनी अर्थव्यवस्थेत रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवरती अवलंबून असते याचे विवेचन केले. म्हणून बघा बरं का, जागतिक महामंदी ते जेबीसीचा हे झालं नाही, सिद्धांत लागू पडला नाही, म्हणून याच्यावरती विवेचन करणं गरजेचं होतं. मग आता केन्सची मध्यवर्ती, बघा बरं का, केन्सची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर मागणीवर अवलंबून असते. काय असते, रोजगार पातळी, तुमची रोजगार पातळी. आता जागतिक महामंदी केव्हा येते, हा, महामंदी केव्हा येते, तुम्हाला रोजगार उपलब्ध होत नाही, तुमच्या जो पैसा उपलब्ध नसतो, त्यावेळेला महामंदी किंवा मंदी निर्माण होत असते अर्थव्यवस्थेमध्ये. मग अशा कालावधीमध्ये तेच झालं होतं. लोकांकडे पैसा उपलब्ध नव्हता अमेरिकेसारख्या देशामध्ये, आणि त्याचा इफेक्ट अख्ख्या जगावरती पडलेला होता. मग रोजगार उपलब्ध, मग रोजगारावरती भाष्य करणं हे केन्सला अत्यंत गरजेचं होतं. मग केन्सनी काय केलं, रोजगार केव्हा उपलब्ध होऊ शकतो, जर प्रभावी मागणी असेल तरच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता प्रभावी मागणी कसं काय, ते रोजगाराचं कसं काय, काय 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 समजणार, तर मी सांगतो समजून थांबा. तर मला सांगा, जर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी केव्हा उपलब्ध होईल, तर रोजगार पातळी केव्हा उपलब्ध होईल, ज्या वेळेला प्रोडक्शन तयार करायला लागेल, त्यावेळेस तुम्हाला इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा जो कंपनीचा ओनर असेल एखाद्या, किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचा ओनर असेल, तो तुम्हाला बोलवेल ना की कामाला या आमच्याकडे, म्हणून आम्हाला प्रोडक्शन करायचे, केव्हा त्या वस्तूला मागणी असेल किंवा त्या वस्तूला काय असेल, डिमांड असेल किंवा तेव्हा. मग अशा वेळेला काय होतंय, रोजगार पातळी केव्हा असेल, तर प्रभावी मागणी असेल, तर म्हणजे त्या वस्तूला पुढे मागणी पाहिजे, आणि मागणी असेल तर ती वस्तू तयार करायला, आणि ती वस्तू तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग पाहिजे, आणि कर्मचारी वर्ग घ्यायचा म्हटल्यानंतर त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे, आणि रोजगार दिला म्हणजे त्यांच्याजवळ पैसा आला, आणि पैसा आला म्हणजे ती पुन्हा मागणी करणार आहे, म्हणजे असं एक फिरतं चक्र किंवा सायकल आपल्याला दिसते. मग त्यांनी काय सांगितलंय, ही मध्यवर्ती कल्पना आहे की प्रभावी मागणीवर रोजगार पातळी अवलंबून असते, हे केन्सने सांगितलं. हाच केन्सचा नियम आहे किंवा हाच सिद्धांत केन्सचा सिद्धांत आहे. आता केन्सच्या मध्ये काय सांगितलंय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपोआप पूर्ण रोजगार पातळीला संतुलन प्रस्थापित होत असते. भांडवलशाही, आता अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था कशी भांडवलशाहीची अर्थव्यवस्था आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपोआप पूर्ण रोजगार पातळीला संतुलन प्रस्थापित होत असते. केव्हा पूर्ण रोजगार पातळीला काय होतं, संतुलन प्रस्थापित होतं, म्हणजे देशामध्ये मला काम करण्याची इच्छा आहे समजा, आणि मला कामच मिळत नसेल, तर मला रोजगार मिळाला नाही, म्हणजे देशामध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती अस्तित्वात आली का, नाही. पण देशामध्ये ज्यांना काम हवंय किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांना सगळ्यांना काम मिळालेलं आहे, त्याच्यातला एकही शिल्लक राहिलेलं नाही, अशा परिस्थितीत पूर्ण रोजगार पातळी आपण म्हणू शकतो. म्हणून पूर्ण रोजगार पातळीला अर्थव्यवस्थेचं किंवा अर्थव्यवस्था काय होते, संतुलित होत असते, हे केन्सने त्याच्यामध्ये सांगितलं. हाही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये सांगितलाय, म्हणजे पूर्ण रोजगार पातळीला अर्थव्यवस्था काय होते, संतुलित होत असते. त्याच्यानंतर काय सांगितलं केन्सने खाली, केन्सने आपला रोजगार सिद्धांत अल्पकाळासाठी मांडला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाल्यास रोजगार पातळीत वाढ व राष्ट्रीय उत्पन्न पातळीत घट झाल्यास रोजगार पातळीत घट होते. म्हणून केनचा रोजगार निर्धारण सिद्धांत किंवा उत्पन्न निर्धारण सिद्धांत असे म्हणतात. बघा, आता केनच्या रोजगार सिद्धांताला दुसरी दोन नावं आलेली आपल्याला दिसतात, निर्धारण सिद्धांत आणि उत्पन्न निर्धारण सिद्धांत. आता त्याच्यामध्ये केन्सनी काय सांगितलेलं आहे, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाल्यास रोजगाराच्या पातळीत वाढ आपल्याला झालेली दिसते. म्हणजे आता मला सांगा, एखादी इन्स्टिट्यूट जेव्हा सर्वे करते, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक घराघरात येऊन इन्स्टिट्यूट हे विचारेल का, तुम्हाला रोजगार उपलब्ध आहे का, नाही. तर काय करते, मागच्या वर्षीचं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, या वर्षीचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, याचा ताळमेळ घालून मागच्या वर्षीपेक्षा राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलेलं असेल, आणि देशामधल्या परिस्थितीचा किंवा रोजगाराचा आढावा घेऊन त्यांचा ताळमेळ घालून ते एकमेकांना मॅच होतंय का, याचा ताळमेळ ती संस्था घालत असते, आणि त्याच्यातून
याचा याचा हे लावला जातो, तर्क लावला जातो. तर मला एक सांगा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीत जर वाढ झाल्यास रोजगार पातळीत ऑब्व्हियसली काय होणार आहे? राष्ट्रीय उत्पन्न केव्हा वाढतं? जर देशातल्या लोकांचं उत्पन्न वाढलं तर राष्ट्रीय उत्पन्न वाढत असतं. म्हणजेच काय होतं, जर राष्ट्रीय मग 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 आपल्याला वरून खाली यायचंय. जर राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसलं की खालचंही लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि खालचं लोकांचं उत्पन्न काय आपोआप त्यांच्याकडे पैसे येतील का? त्यांनी काहीतरी काम केलंय ना, मग त्यांना रोजगार उपलब्ध झालेला दिसतोय. आणि त्याच्यात दुसरी कंडिशन सांगितलेली केसनी पुन्हा, की जर राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली तर काय होऊ शकतं, तर रोजगारात घट झालेली दिसते, म्हणजे लोकांना पैसा आलेला दिसत नाही. हे साधा आणि सिंपल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आता केन्सचा नियम काय? केन्सचा नियम साधा आणि सिंपल मी तुम्हाला सांगितलं आहे. प्रभावी मागणी असेल तर रोजगार पातळी उपलब्ध होते किंवा रोजगार पातळी अस्तित्वात येत असते. बरोबर की नाही? हा केन्सचा नियम आहे किंवा सिद्धांत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये प्रभावी मागणी म्हणजे काय? तुम्हाला असा प्रश्न नाही पडला का प्रभावी मागणी म्हणजे काय? तर प्रभावी मागणी म्हणजे उच्च दर्जाची मागणी किंवा हाय क्वालिटीची मागणी. म्हणजे देशामध्ये जे प्रोडक्शन केलंय ते प्रोडक्शनला लगेच मागणी हवी, त्याला काय म्हटलंय? प्रभावी मागणी असं म्हटलेलं आहे. दिलेलं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रभावी मागणी हा केनचा सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे, मी आत्ताच सांगितलंय ते. त्याच्यानंतर सिद्धांत हा म्हणजे उच्च दर्जाची मागणी किंवा खूप जास्त प्रमाणात मागणी म्हणजे प्रभावी मागणी आपल्याला असं म्हणता येईल. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय. हे मी तुम्हाला सांगितलंय. प्रभावी मागणी अल्प काळात रोजगार, वस्तू व सेवा या प्रभावी मागणीवरती अवलंबून असतात. आता अल्प काळामध्ये रोजगार, वस्तू व सेवा या प्रभावी मागणीवरती अवलंबून असतात. काय असतात? म्हणजे बघा, रोजगार, वस्तू व सेवा म्हणजे जर प्रभावी मागणी असेल तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, ती वस्तू प्रोडक्शन क्रिएट करू शकतो आणि ती सेवा आहे आपल्याला वाहतूक असेल, इतर बऱ्याच सेवा त्याच्यामध्ये येत असतात. कारण एक प्रोडक्शन केल्यानंतर त्याच्यातनं अनेक घटक इन्व्हॉल्व्ह होत असतात. मग प्रभावी मागणीवरती रोजगार, वस्तू व सेवा हे प्रभावी मागणीवरती अवलंबून असतात. हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसतंय. आता प्रश्न तुम्हाला असा पडेल, प्रभावी मागणी केव्हा उपलब्ध होईल किंवा प्रभावी मागणी निर्धारक घटक कोणते? प्रभावी मागणी काय निर्धारक प्रभावी मागणी कशा प्रकारे निर्माण होऊ शकते? त्याच्या आधी आपण प्रभावी मागणीची एक व्याख्या बघू आणि लगेच आपण प्रभावी मागणीचे घटक त्याच्यामध्ये पाहूया. आता प्रभावी मागणीची खाली व्याख्या त्याच्यामध्ये दिली. विशिष्ट रोजगार पातळीला एकंदर मागणी किंमत आणि एकंदर पुरवठा किंमत यांच्या संतुलनाने निर्धारित होणारी मागणी म्हणजे प्रभावी मागणी होय. काय सांगितलेलं आहे? विशिष्ट रोजगार पातळीला आणि एकंदर मागणी किंमत आणि एकंदर पुरवठा किंमत यांच्या संतुलनाने निर्धारित होणारी मागणी म्हणजे प्रभावी मागणी होय. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही समजा एखादं प्रोडक्शन केलं, बरोबर की नाही? आता समजा पेन क्रिएट केला किंवा पेनाचं प्रोडक्शन तुम्ही केलं, पेनाची किंमत तुम्ही ₹5 ठेवली आणि ती ग्राहकाला ॲक्सेप्टच नसेल. ग्राहक म्हणे नाही नाही तुमच्याकडे फार महाग आहे, ₹5 नाही ₹3 हवी किंवा ₹4 हवी आणि तुम्हालाही ती परवडत नसेल, तर त्यावेळेला प्रभावी मागणी होईल का? किंवा हे ताळमेळ घालेल का? नाही, ताळमेळ घातला जाणार नाही. परंतु समजा पुरवठादाराला त्या पेनाला ₹4 खर्च झालेला आहे, प्रोडक्शन किंवा प्रोडक्शन कॉस्ट किंवा निर्माण करण्यासाठी ₹4 खर्च झाला आहे आणि त्याला काहीतरी प्रॉफिट हवा ना, त्याने एवढं मेहनत किंवा कष्ट घेतलंय, मग त्याच्यासाठी त्याने ₹1 वाढवला आणि ₹5 त्याची किंमत ठेवली. आता मागणी करणारा म्हणजे जो ग्राहक वर्ग आहे, तो ग्राहक वर्ग काय विचार करेल? नाही, ₹4 जर कॉस्ट असेल त्याची, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट असेल, तर ₹1 त्यानं प्रोडक्टरला मिळाला पाहिजे, म्हणजे त्यालाही ॲक्सेप्ट असेल ती किंमत, म्हणजे दोन्हींनाही काय होईल? मान्य असेल किंमत. अशी किंमत जी तिथं गृहीत केली जाते आणि वस्तूची मागणी केली जाते, त्याला काय जातं? प्रभावी मागणी किंवा निर्धारित ज्या किमतीला यांच्या संतुलनाने जी किंमत संतुलन होते, ज्या किमतीला या संतुलना होणारी मागणी म्हणजे काय? प्रभावी मागणी असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रभावी मागणीचं हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभावी मागणीचं सूत्र हे विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला ही प्रभावी मागणी तुम्हाला टेलिग्रामला ही फाईल मी शेअर करेल. तिथून ही फाईलचं तुम्ही फाईल अभ्यासासाठी ही घेऊ शकता. टेलिग्रामला मी शेअर करेल. आता प्रभावी मागणीचं सूत्र काय? तर राष्ट्रीय उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग्य आणि गुंतवणूक वस्तूवरील खर्च हे प्रभावी मागणीचे काय सूत्र आहे. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग्य आणि गुंतवणूक वस्तूंवरील खर्च, बरोबर की नाही? हे काय प्रभावी मागणीचं
सूत्र आहे तेही पाठ करून ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. ते परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे थोडंसं इफेक्टिव्ह क्वेश्चन वाटतो किंवा तो जो चेकर आहे त्याला थोडंसं इफेक्टिव्ह वाटतं की ह्या विद्यार्थ्याला बरंचसं किंवा सगळं माहिती आहे. त्यामुळं पेपरवरती एक चांगला इम्पॅक्ट आपला पडत असतो. त्यानंतर प्रभावी मागणीचे निर्धारक तुम्हाला सांगितल्यामुळे प्रभावी मागणीचे निर्धारक घटक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकूण मागणी फलन. एकूण मागणी फलन म्हणजे काय? आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? एकूण मागणी फलन दिलेल्या रोजगार पातळीला उत्पादन विक्रीपासून अपेक्षित उत्पन्न किती प्राप्त होईल, बरोबर की नाही? म्हणजे एकूण मागणी फलन दिलेल्या रोजगार पातळीला उत्पादन विक्रीपासून, म्हणजे जर तुम्हाला रोजगार उपलब्ध झाला आणि त्या रोजगार उपलब्ध तुम्ही मग रोजगार तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही काय फुकट तुम्हाला कोण देणार आहे? नाही. तुम्हाला काय उत्पादन करायचंय आणि ते उत्पादन विक्रीपासून अपेक्षित उत्पन्न, समजा मी गृहीत केलं, काय केलं गृहीत, मी एवढ्या एवढ्या 10 लोकांमधून मला 20 क्वांटिटी एक्स वाय कोणती पण क्वांटिटी धरा तुम्ही, XYZ क्वांटिटी असेल, 10 लोकांपासून मला 20 क्वांटिटी एवढं उत्पन्न घ्यायचंय आणि 20 क्वांटिटीपासून मला 40,000 एवढं इन्कम सोर्स क्रिएट करायचायचं किंवा निर्माण करायचायच, बरोबर की नाही? म्हणजे उत्पन्न आपण गृहीत जे केलंय ते आपल्याला मिळालं त्याला आपण एकूण मागणी फलन किंवा मागणी फलन असं म्हणू. पण जो उद्देश आपण गृहीत केलाय तो जर उद्देश साध्य नाही झाला तर त्याला एकूण मागणी फलन आपल्याला म्हणता येणार नाही, बरोबर की नाही? म्हणजे एकूण मागणीवरतीही एकूण मागणी फलनावरती काय आहेत, मागणी अवलंबून आहे. जर मला सांगा, जर मी प्रॉडक्टर आहे आणि माझ्या प्रॉडक्टातून मी जर 10 एवढी रोजगार पातळी ठरवली, 20 एवढी जर क्वांटिटी XYZ ची ठरवली आणि मला 40,000 रुपये जर नफा नाही नसेल मिळत तर मी कशाला ते उत्पादन करेल? म्हणजे जर मागणी असूनही मी काय केलेल, ते पुरवठा किंवा सप्लाय करणार नाही, म्हणजे प्रभावी मागणी निर्माण होऊ शकणार नाही किंवा प्रभावी मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे एकूण मागणी फलनही त्याच्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. म्हणजे फलन म्हणजे काय, तर तुम्हाला मिळाले काय, प्रॉफिटेबल गोष्ट किंवा प्रॉफिट, म्हणजे मागणीतून किती प्रॉफिट तुम्हाला निर्माण झाला पाहिजे. त्याच्यानंतर एकत्रित मागणी किंमत. आता वरच्याच व्याख्येमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. एकूण एकत्रित मागणी किंमत म्हणजे काय, तर त्या वस्तूला निर्माण झालेली किंमत, म्हणजे दोघांना पण मान्य असेल. मी तुम्हाला वरच सांगितलं हे दोघांना पण मान्य असेल. जर एखाद्याला मान्य नसेल, ग्राहकाला मान्य नाही आणि ती पुरवठादाराला किंमत परवडत नसेल तर प्रभावी मागणीच निर्माण होणार नाही, हाय क्वालिटी डिमांड निर्माण होणार नाही, बरोबर की नाही? त्याच्यामुळे दोघांनाही मान्य असेल अशी किंमत, एकत्रित किंमत जी गृहीत केली जाते किंवा निर्माण केली जाते त्या वस्तूची किंमत, त्याला काय केलं तर एकत्रित मागणी किंमत असं आपल्याला म्हणता येईल. किंवा जास्तीत जास्त नफा आणि ग्राहकालाही ती परवडेल आणि आपल्यालाही त्याच्यातून नफा मिळेल अशा दृष्टीने ठरवलेली किंमत म्हणजे काय, एकूण एकत्रित मागणी किंमत होय. आता खाली रोजगार पातळी आणि एकूण मागणी किंमत हे दर्शवलेलं आहे. आता बघा, रोजगार पातळी जशी जशी वाढत गेली तसा तुमचा एकूण विक्रीपासून किंवा एकूण मागणी किंमत किंवा अपेक्षित विक्री उत्पन्न, म्हणजे विक्रीपासून जे तुम्ही प्रोडक्शन विक्री केले त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न हेही काय केलेलं वाढलेलं आपल्याला दिसते. जर याच्यातून कुठं इनबॅलन्स झालेला दिसेल तर हे काय होईल, कोलॅप्स होईल किंवा डिसमिस कुठंतरी आपल्याला झालेलं दिसेल. म्हणजे बघा, जर रोजगार पातळी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा जर रोजगार पातळ्या वाढवत गेलो तर तुमचं उत्पन्नही काय होतं, 150 कोटी, 250 कोटी, 350 कोटी, 400, 450 कोटी आणि 500 अशा प्रकारे काय होतं, वाढत आपल्याला गेलेलं दिसतं. जर तुम्ही रोजगार पातळ्या वाढवताय आणि तुमचं उत्पन्न जर वाढत नसेल तर तुम्ही रोजगार पातळ्या वाढून काय फायदा आहे का? नाही. म्हणजे काय, तुमच्या रोजगार पातळ्या जशा वाढतील तसे तुमचं उत्पन्न वाढेल. समजा तुमचं उत्पन्न इकडे वाढत नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, रोजगार पातळ्या काय केल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. म्हणजे जर 4 एवढी रोजगार पातळी असेल तर काय पाहिजे, 4 एवढी समजा रोजगार पातळी आणि 4 एवढी रोजगार पातळी आहे आणि तुमचं 400 कोटी काय, 400 कोटी एवढं काय उत्पन्न आहे. समजा रोजगार पातळी तुम्ही 5 वर नेली आणि तुमचं जर उत्पन्न इथंच राहिलं, काय 400 कोटीच राहिलं, तर मला सांगा हे कुठंतरी इनबॅलन्स आपल्याला झालेलं दिसतंय. मग ते परवडलं का संस्थेला प्रॉडक्ट आणण्यासाठी? संस्थेला नाही ना परवडणार. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, जेवढ्या रोजगार पातळ्या वाढतील तेवढंच काय पाहिजे, उत्पन्न आपल्याला वाढलेलं पाहिजे.
आता याचंच काय केलं पाहिजे, स्पष्टीकरण करायचं. काय करायचं, याचं स्पष्टीकरण रोजगार पातळ्यांचं सॉरी या तक्त्याचं आपल्याला काय करायचं, स्पष्टीकरण करायचं. आता स्पष्टीकरण कसं करायचं, वरील तक्त्यामध्ये आता आपण काय पाहतो तुमच्या लक्षामध्ये, प्रभावी मागणीचे घटक पाहतो. प्रभावी मागणीच्या घटकातला हा आपण एकूण एकत्रित मागणी किंमत हा याचं स्पष्टीकरण आपण त्याच्यामध्ये पाहतोय. आता याच्यामध्ये काय करायचं, वरील तक्त्यामध्ये एकूण मागणी किंमत, विक्री किंमत दर्शवलेली आहे. तसेच रोजगार पातळी म्हणजे कामगार संख्या दर्शवलेली आहे. जशी रोजगार पातळी 1, 2, 3 अशा प्रकारे असता उत्पादन अपेक्षित उत्पन्न 150, 250, 350 कोटीच्या दरम्यान आहे. पण जशा जशा रोजगार पातळी वाढत जाईल तशी तशी काय होते, एकूण उत्पन्न किंवा अपेक्षित उत्पन्नही वाढत गेलेले दिसते. जर कदाचित रोजगार पातळ्या वाढवल्या आणि उत्पन्न जर नाही वाढवलं, उत्पन्न नाही वाढलं, तर काय होऊ शकतं, कुठंतरी हा लॉस होऊ शकतो किंवा प्रॉफिट होऊ शकणार नाही. मग कुठंतरी सप्लाय किंवा डिमांडमध्ये कुठंतरी इनबॅलन्स आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे पुरवठा आणि मागणीमध्ये इनबॅलन्स झालेला आपल्याला दिसतो. ह्या याच्यामध्ये जे तक्त्यामध्ये आहे तेच याच्यामध्ये फेकून द्यायचं किंवा टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर या तक्त्याच्या आधारे खाली आकृती काढायची. तक्ता आला, तक्ता समजला ना की आकृती सोपी असते. रोजगार पातळी, महत्तम अपेक्षित विक्री प्राप्ती हे त्याच्यामध्ये दाखवायचं, बरोबर की नाही. आता एकूण मागणी वक्र, जशा तुमचं रोजगार पातळ्या वाढत जातात तसं काय होतं तुमचं बघा, महत्तम अपेक्षित विक्री प्राप्ती आणि खाली रोजगार पातळी, एक्स अक्षावरती मी रोजगार पातळी दाखवली, वाय अक्षावरती महत्तम अपेक्षित विक्री प्राप्ती दाखवलेली आहे. जसं तुमच्या रोजगार पातळ्या वाढत जातात तशा काय होतात, जसं तुमच्या रोजगार पातळ्या वाढत गेलेल्या दिसतात बघा, बरोबर की. ही वाढत चालली. समजा आपण इथं 1, इथं 2, इथं 3 असं जर वाढत गेलं तर बघा, इथं समजा इथं बॅलन्स झालेला दिसतोय, इथं आपल्याला बॅलन्स झालेला दिसतोय ह्याचा, कशाचा, संस्थेचा, उद्योग संस्थेचा. आणि तिथून पुढे काय होतं, रोजगार पातळी इथून सुरुवात झाल्या समजा, तर रोजगार पातळी इथून सुरुवात झाल्यानंतर बघा, जशा रोजगार पातळ्या वाढल्या तसं तुमचं काय झालं, उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसतंय, बरोबर की नाही. जसं उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसतंय म्हणजे बघा, पहिल्यांदा इथं होतं तेव्हा रोजगार पातळी इथं होती, त्याच्यानंतर उत्पन्न इथं गेलं 2 वरती गेलं तेव्हा रोजगार पातळी तुमची 2 वरती गेली. तसं तुमचं जसं उत्पन्न वाढत जाईल तशा तुमच्या रोजगार पातळ्या आपल्याला वाढत गेलेल्या दिसतात, बरोबर की नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे काय होतंय, दिसतंय, बरोबर की नाही. मग हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि हा नियम स्पष्ट झाला किंवा स्पष्ट केलाय आपण, एवढा नियम लिहिला तरी तुम्हाला चांगले मार्क पडतील अशा आशा व्यक्त करतो. याच्यानंतर सिद्धांताची गृहीतके, सिद्धांत कशावरती अवलंबून होता किंवा सिद्धांताची गृहीतके, त्याच्यानंतर एकूण पुरवठा फलन असेल, एकत्रित पुरवठा किंमत असेल, सांगितलंय ते वरच सांगितलंय, ते काय एवढं सोपं आहे, ते तुम्हाला लगेच समजून जाईल. त्याच्यानंतर खाली आहे याची गृहीतके, तर याच्यामध्ये गृहीतके दिलेली आहेत, ती गृहीतक आपण वाचून घ्या किंवा ते सिद्धांतामध्ये टाकली तरी काही हरकत नाही. तर धन्यवाद. आता तुम्ही म्हणताल सेच्या बाजारपेठेचा नियम समजून नाही सांगितला, तर सेच्या बाजारपेठेसाठी वेगळा व्हिडिओ तयार करतो, कारण आपला व्हिडिओ फार मोठा होईल आणि व्हिडिओ मोठा झाल्यामुळं तो कुठंतरी योग्य होणार नाही. म्हणून आपण लगेच मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल, तो व्हिडिओ पाहून घ्या सेच्या बाजाराचा नियम. तर केन्सच्या बाजाराचा नियम अशा प्रकारे आपण समजून घेताल किंवा सगळ्यांना समजला असेल अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, तुम्हा सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण त्याचा फायदा इतरांनाही होईल. परीक्षेच्या दृष्टीने आत्ताच एक्झाम तुमच्या जवळ आलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि एक प्लीज सपोर्ट करा, चॅनललाही त्याचा फायदा होईल. थँक्यू, धन्यवाद.